आध्यात्मिक शांतीचा अविस्मरणीय प्रवास हिराई टूर्स घेऊन येत आहे तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी। तिरुपती बालाजी दर्शन यात्रा तुमच्या श्रद्धेला आणि भक्तीला जोडणारा एक पवित्र प्रवास। या यात्रेत आपल्याला खालील प्रमुख देवस्थानाचं दर्शन घेता येईल: श्री तिरुपती बालाजी दर्शन, पद्मावती माता दर्शन, वेल्लोर सुवर्ण मंदिर दर्शन, कोल्हापूर श्री महालक्ष्मी दर्शन। प्रस्थान तारीख 1 सप्टेंबर 2026। प्रवास शुल्क प्रति व्यक्ती कोल्हापूरवरून 5250, कराडवरून 6200 आणि पुण्यावरून 7200। टूरची वैशिष्ट्य: राहण्याची उत्तम व्यवस्था, चहा नाश्ता व जेवणाची सोय, स्थानिक प्रवास, रेल्वे प्रवास, मर्यादित जागा उपलब्ध। आजच आपली सीट निश्चित करा आणि या पावन यात्रेचे भागीदारी व्हा। बुकिंगसाठी संपर्क हनुमंत लाविगडे, मोबाईल नंबर 99 23 91 92 73। लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे। ऑपरेशन टायगरमुळे एकनाथ शिंदे सेनेचं पारडं जड झालंय। शिंदे सेनेच्या 2 खासदारांना कॅबिनेटची लॉटरी लागण्याची शक्यता वर्तवली जाते। अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सातत्यानं मोठ्या घडामोडी घडल्या। सध्या या पक्षात शांतता आहे, पण मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये जागा मिळावी यासाठी गेल्या 2 वर्षापासून राष्ट्रवादी प्रतीक्षेत आहे। पक्षाची राज्यमंत्री पदावर बळवंत करण्यात येत होती, त्याला पक्षानं नकार दिला होता। आता केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात तरी दादांच्या राष्ट्रवादीला कॅबिनेटची संधी मिळू शकते का, या चर्चांना उधाण आलंय। उद्धव ठाकरे यांच्या 6 खासदारांनी शिंदे सेनेत नुकताच प्रवेश केला, यामुळे केंद्रात आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सेनेचे एकूण 13 खासदार झाले। तेलुगू देसम पक्षानंतर एनडीएत शिंदे सेना 4थ्या स्थानावर पोहोचली आहे। मंत्रिमंडळातही आता वजन वाढावे अशी अपेक्षा शिंदे सेनेची आहे। शिंदे सेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे मंत्रिपदाची जबाबदारी आहे, तर सध्याच्या चर्चेनुसार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि खासदार ओमराजे निंबाळकर अथवा खासदार संजय जाधव यांना मोदी मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी मिळू शकते। खासदार प्रतापराव जाधव हे गेल्या काही वर्षांपासून सलग मंत्रिपदावर आहेत, त्यांना संसदीय जबाबदारी सोपवली जात असल्याचा दावाही करण्यात येतोय। अर्थात या सर्व जर-तरच्या गोष्टी आहेत। लवकरच केंद्रीय कॅबिनेटचा विस्तार होईल आणि कुणाला संधी मिळेल हे चित्र समोर येईल। अजितदादा यांना जाऊन आज 5 महिने पूर्ण झाले। महायुतीत दादांचा पक्ष सहभाग झाला तेव्हा मोदी मंत्रिमंडळात कॅबिनेट पदाची मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली होती, पण त्यावेळी ही मागणी मान्य होऊ शकली नाही। मोदी कॅबिनेटच्या विस्ताराची चर्चा होत असताना आता तरी अजितदादांच्या राष्ट्रवादीला एक कॅबिनेट मंत्रीपद द्यावं अशी मागणी होतीये। आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संधी मिळणार का, असा सवाल केला जातोय। केंद्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याचं एक राज्यमंत्रीपद बाकी आहे। एनडीए सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला राज्यमंत्रीपद आलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दावेदार समजले जाणारे प्रफुल्ल पटेल यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले असल्यानं राज्यमंत्रीपद नाकारलं होतं, तर सुनील तटकरे यांनी मंत्रिपदाऐवजी संसदीय कमिटीत स्थान देण्यात आलं होतं। मागील 2 वर्षात कॅबिनेट मंत्रिपदाच्या अपेक्षेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यमंत्रीपद स्वीकारलं नव्हतं। आता राष्ट्रवादीला पुन्हा राज्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात येईल का, असा सवालही विचारला जातोय। त्यावर पक्षाची काय भूमिका असेल हे लवकरच समोर येण्याची शक्यता आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।